शेतकरी म्हणतात, कानाशिवाय असलेल्याला कर्णफूल द्या. हा म्हण माझ्या नवऱ्या रमेशला अगदी लागू पडतो. त्याला सगळं मिळालं, पण तो त्याचा उपयोग करू शकत नव्हता. मी लहानपणापासून स्वतःला खास समजत होते. मला लग्नाची भलतीच ओढ होती. पुरुष आणि स्त्री यांच्या नात्याबद्दल मी खूप जागरूक होते. का हे असं झालं मला कळत नव्हतं. पण मी तशीच वाट पाहत होते. पण देवाने माझ्या वाट्याला रमेश दिला. तो सफाई कामगार होता. बिछाण्यावर चढला की दम लागत असे. सगळ्यांमध्ये मला तोच मिळाला. मला कल्पना नव्हती की तो इतका अशक्त असेल. लग्न झाल्यानंतर ही आपत्ती समजली. मला स्वतःवर खूप वाईट वाटलं. आता मला कोण लाड करणार? ज्या गोष्टी मी नातेवाईक आणि शेजारी स्त्रियांकडून ऐकत होते, त्या मला कशा मिळणार? त्या बसायच्या आणि आपापल्या नवऱ्यांबद्दल बोलत, कोण काय करतो, कसं लाड करतो, कसं सांभाळतो. प्रत्येकजणी आपल्या नवऱ्याची प्रशंसा करायची. मलाही वाटायचं की मीही तशी होईन. पण लग्नानंतर काहीच मिळालं नाही. तो नेहमी थकलेला असायचा. आरोग्य चांगलं नव्हतं. काही करू शकत नव्हता. अर्थात आमच्यात सर्व काही होत असे आणि मी त्याच्यापासून 3 मुलांना जन्म दिला. पण त्याआधीच मी त्याला मारलं. पण त्यात मजा नव्हती, उत्साह नव्हता, भावना नव्हत्या. तो एकाच क्षणात संपवून टाकायचा. मी त्याला अनेकदा सांगितलं की असं चालणार नाही. मला थोडी मजा हवी, लक्ष हवं, थोडं थांबून. पण तो ऐकत नव्हता. तो येऊन जेवून झोपायचा. नेहमी थकलेला, डोळ्यांवर झोपेचा पदर. एकदा मी त्याच्या भावाकडे डोळे मारले. त्यावेळी लग्नाला साधारण 1.5 वर्ष झालं होतं. मी गरोदर होते की बाळ झालं होतं आठवत नाही. पण मला जाणवलं की त्याचा भाऊ त्याच्यासारखा नाही. सासराही वेगळा दिसत होता. कारण सासू नेहमी लोकांना सांगायची की तो अजूनही तिच्याकडून अशा गोष्टी मागतो, जरी ते वयोवृद्ध असले तरी. मी म्हटलं, सगळेच असे चांगले आहेत. फक्त रमेशच माझ्या वाट्याला आला. का तो त्यांच्यासारखा नाही? त्याचा भाऊ नेहमी येता जाता माझ्याकडे बघायचा. मी त्याच्या नजरेची दखल घेत होते. पण हळूहळू नजरेत, शब्दात मी त्याला समजावू लागले की मीही तयार आहे. उदाहरणार्थ, मी म्हणायचे की तुझा भाऊ नेहमी थकलेला असतो आणि मला हवं ते मिळत नाही. तो अशक्त आहे, माझ्या जोडीला नाही. मी त्याला अप्रत्यक्ष सांगितलं की मला हवं ते मिळत नाही. तो तर वाट पाहत होता की मी काही बोलू. मी 2-3 शब्द बोलताच तो प्रतिसाद दिला. तो वाट पाहत असे की मी अंगणात बसावे म्हणजे तो माझ्याजवळ येईल. मी आणि सासू भाकरी करताना तो गोठ्यातून बघत असे. एकदा मी थेट विचारलं, "तू माझ्याकडे का बघतोस?" त्याने म्हटलं, "म्हणजे तुला कळत नाही का?" मी म्हटलं, "खरं सांग, मला कळतं आणि मी वाट पाहत आहे." मी ते शब्द बोलले आणि वाट पाहू लागले की तो जवळ येईल. तो खरंच माझ्या पद्धतीला आणि नजरेला प्रतिसाद दिला. दुसऱ्या दिवशी त्याने संधी शोधली जेव्हा मी एकटी होते आणि आला आणि जे झालं ते झालं. त्या दिवशी मला खूप आनंद झाला. मला कधीही पश्चात्ताप झाला नाही, दुःख झालं नाही, अस्वस्थता नाही. मी स्वतःला कधीही दोष दिला नाही. मला फक्त माझा आनंद हवा होता, इतर स्त्रियांसारखं वागायचं होतं. हा प्रकार अनेकदा झाला. मग माझा वाईट नशीब, सासराने एकदा आम्हाला एकत्र पाहिलं. आम्ही सगळे एकाच घरात राहत होतो. सासू नेहमी व्यस्त असायची, तिला सुरुवातीला कळलं नाही. पण वयोवृद्ध सासरा माझ्यावर लक्ष ठेवत होता. एकटा रमेश लक्ष देत नव्हता. तो थकून येऊन झोपायचा. काही झालं तरी लवकर संपवून झोपायचा. मी कधीही कल्पना केली नव्हती की सासरा पाहूनही गप्प राहील. तो गप्प राहिला आणि मग तोही माझ्याकडे बघू लागला. मला आश्चर्य वाटलं. मी कधीही विचार केला नव्हता की हा वयस्कर माणूसही माणसाला नाही म्हणत नव्हते. जो जवळ येईल त्याला हो म्हणायची. मला का हे आजार आहे हे कळत नव्हतं. स्त्रियांनो, लहानपणापासूनच का मी अशी आहे हे मला कळत नाही. मी हलाल हराम, बरोबर चुकीचा विचार करत नव्हते. सासराने मागितलं आणि मी लगेच हो म्हटलं. घर एकच असल्याने सोपं होतं. पण खरं सांगते, मला सर्वात जास्त आवडत होता तो दीर. मी त्याच्यासोबत सुमारे 2 वर्षे होते. सासऱ्यासोबत मी फक्त त्याला गप्प ठेवण्यासाठी करत होते, जेणेकरून तो बोलू नये, आम्हाला फोडू नये. तोही गुंतलेला होता, तो बोलू शकत नव्हता. मी त्याच्यावर दोष ठेवला, जेणेकरून तो माझ्यावर दोष ठेवू नये. थोड्या काळाने मला जाणवलं की रमेश मला संशय घेऊ लागला आहे. तो आधीसारखा नव्हता. तो नेहमी भांडायचा, ओरडायचा. सासूही त्याला माझ्या विरुद्ध चिथावत होती. त्याच वेळी मला दीर खूप आवडू लागला होता. मला भीती वाटायची की कोणी त्याला माझ्यापासून दूर करेल. तो माझ्यासाठी सर्व काही होता. मला फक्त त्याच्याजवळ राहायचं होतं. रमेश आणि सासूच्या वर्तनामुळे मी चिंताग्रस्त होते. मला भीती होती की तो मला सोडेल आणि मग मी त्याच्यासोबत राहू शकणार नाही. जर त्याने मला सोडलं, तर मी त्या प्रिय व्यक्तीशी लग्नही करू शकणार नाही. मी विचार करत राहिले. मग मला सैतानाची कल्पना सुचली. मी रमेशला संपवल्याशिवाय काही करू शकणार नाही. त्याला मारून टाकावं किंवा काहीतरी करून गायब करावं. मग लोक म्हणतील की भाऊ विधवेला लग्न करून मुलांना वाढवतो. कोणी बोलणार नाही. ही योजना मी आखली. एकदा रमेश घरी आला आणि मोठं भांडण झालं. त्याने आईला सांगितलं की तो मला घेऊन जाईल, पण तो मला फसवला.
म्हणाला की कपडे विकत घेईन, पण मला माहीत होतं की तो मला माझ्या माहेराला परत करणार आहे. मी पिशवीत दोरी ठेवली, मुलगी सोबत घेतली आणि त्याच्यासोबत निघाले. वाटेत त्याने माझ्याशी भांडण सुरू केलं. माझ्यावर आरोप ठेवले, भाऊ आणि बापूच्या गोष्टी काढल्या. तो म्हणाला की तो माझ्या माहेरी फोडेल. आम्ही कालव्याजवळ उभे राहून ओरडलो. तो अशक्त आणि आजारी असल्याने मी त्याला ढकललं. तो पडला. मी त्याच्यावर मात केली. मी त्याला जमिनीवर ढकलत राहिले. त्याने माझ्या बोटात चावून थोडी फाडली. मी त्याच्या गालात चावले आणि जोरात ढकललं. तो पडला आणि हालचाल केली नाही. मी दोरीने हातपाय बांधले जेणेकरून तो पोहू नये आणि कालव्यात फेकून दिलं. मी त्याच्या बोलण्यापासून मुक्त झाले. मी घरी जाण्याचा विचार केला. मुलगी हातात घेतली आणि निघाले. वाटेत फक्त एकच विचार होता की आता मी मुक्त झाले आणि ज्याच्यासोबत मला आनंद मिळतो त्याच्यासोबत राहीन. मी सासरच्या घरी गेले आणि सांगितलं की तो कुठे गेला माहीत नाही. पण ते सगळे जाणत होते. आई, भाऊ, बापू सर्व तरी माझ्यासोबत राहिला, कारण तो मला खरोखर प्रेम करत होता. मी तिथे राहिले आणि गैरहजर असण्याचा अहवाल दिला. थोड्या काळाने त्याचा मृतदेह पाण्यात तरंगताना सापडला, जवळच्या ठिकाणी. लोकांनी सांगितलं की हा तुमचा मुलगा असावा. सासरा आणि दीर गेले, ओळखलं पण बोलले नाहीत, गप्प राहिले. कारण काही घोटाळा होऊ नये. ते जाणत होते की मी केलं, विशेषतः दीर, पण कोणी बोललं नाही. मी त्या काळात त्याच्यासोबत होते. रमेशच्या बिछाण्यावर. सगळं व्यवस्थित होतं की आम्ही लग्न करू. तोही तयार होता, बापूही तयार होता, कारण मी त्याच्यावर दोष ठेवला होता. पण सासू मात्र अडचण होती. तिला कळलं की आम्ही लग्नाचे विचार करतो. ती नेहमी आम्हाला बघत असे. रात्री तो सर्व सोडून माझ्याकडे येई. मुलं दूर असायची. आम्ही सकाळपर्यंत एकत्र असायचो. आम्ही जसे लग्न केलेले होतो. पण मला अधिकृत लग्न हवं होतं, जेणेकरून लोकांसमोर तो माझा नवरा असेल आणि मी काही चुकीचं करत नाही. मी म्हटलं, रमेशची पानं बंद झाली. आता उरलेलं आयुष्य त्याच्यासोबत घालवेन. पण सासू तयार नव्हती. ती ये-जा करत शिव्या द्यायची, बोलत राहायची. अरे फजरी, तुला कोणी घेणार नाही. तू घरातल्या सगळ्या पुरुषांसोबत राहिलीस. मी कंटाळले. मी म्हटलं, माझी सगळी योजना वाया जाईल. रमेशला मारूनही काही फायदा नाही. एकदा मी तिच्यासोबत बसून शांतपणे बोलले. मी म्हटलं, धीरच योग्य आहे. त्याने भावाच्या मुलांना वाढवावं. ती म्हणाली, मी कधीही तुला तुझं स्वप्न पूर्ण करू देणार नाही. मी तुला फोडेन, तू त्याला लग्न करू शकणार नाहीस. तिच्या बोलण्यानं माझा जीव पेटला. त्या दिवशी मी दिराबरोबर बोलले. मी सांगितलं की मी सगळं त्याच्यासाठी केलं. मला अधिकृत लग्न हवं. तो म्हणाला, मी तुझ्यासाठी सगळं करेन, मी तुला सोडणार नाही. पण सासूचा राग मी विसरू शकले नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी मी गोठ्यात गेले, तिच्यावर लाकूड घेऊन वार केले. मी मारत राहिले जोपर्यंत ती मरण पावली. मला तिच्याबद्दल राग होता. शेवटी मी तुझ्यापासून मुक्त झाले, तुझ्या विषारी जिभेपासून. मी मुलगी घेतली आणि पळाले. पण मला पकडलं गेलं. सासू रक्तात बुडालेली सापडली. चौकशीत समजलं की मी केलं. मला अटक झाली. यावेळी सगळं उघड झालं. रमेशची हत्याही. पोलिसांनी शेजारी चौकशी केली. भिंतींना कान असतात. घरात जे चालत होतं ते बाहेर कळलं. मी खोटं बोलले नाही. मी सर्व कबूल केलं. मी सऱ्यासोबतही. मी दिराला प्रेम करत होते, त्याच्यासोबत होते. सासऱ्यासोबतही. रमेशच्या बिछाण्यावर त्याच्या अनुपस्थितीत. मी तिघांना एकत्र केलं. रमेशला मारण्याचा निर्णय फक्त दिराला लग्न करण्यासाठी घेतला, जेणेकरून मी सुखी राहीन. पहिल्या नवऱ्यासोबत मला आनंद नव्हता. तो अशक्त आणि थकलेला होता. मी सगळं सांगितलं. गुन्ह्याचीही नक्कल केली. सासूबद्दलही. कारण सर्वजण जाणत होते की मीच केलं. सगळं उघड झालं. पण आश्चर्य म्हणजे आजही मला दीर आणि सासऱ्यासोबत केलेल्या गोष्टींबद्दल पश्चात्ताप नाही किंवा त्यांना मारल्याबद्दलही नाही. मला सर्वात जास्त दुःख आहे की मी दीराला गमावणार आहे. मी ज्यासाठी सगळं केलं तेच मी गमावलं. ज्या गोष्टीसाठी मी जग उलटं केलं, गुन्हेगारी केली, ती माझ्या हातातून निसटली. हेच मला सर्वात जास्त त्रास देतं. पण जर तुम्ही विचाराल की दिराबरोबर राहिल्याबद्दल किंवा स्वतःला सोडून दिल्याबद्दल पश्चात्ताप आहे का, तर खरं सांगते, नाही. आता तुरुंगात बसून मला कळतं की माझ्या चुकीच्या मार्गांनी मला काहीच मिळालं नाही. मी 2 जणांना मारलं, कुटुंब उद्ध्वस्त केलं, मुलांना अनाथ केलं आणि स्वतःला जन्मठेपेसाठी तयार केलं. ज्या आनंदासाठी मी इतका मोठा गुन्हा केला, तोही मी गमावला. चुकीच्या नात्यांनी आणि हत्येने फक्त विनाश येतो. लग्नात समस्या असतील तर बोलून सोडवाव्यात, चोरीछुपे किंवा हिंसा न करता. प्रामाणिकपणा आणि संयम हेच खरे मार्ग आहेत. मी जे केलं ते पूर्णपणे चुकीचं होतं आणि त्याची किंमत मी आयुष्यभर भोगत आहे. नमस्कार मित्रांनो, तुम्हाला ही कथा आवडली असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि यापेक्षाही अधिक रंजक व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलवर नुकताच अपलोड केलेला नवीन व्हिडिओ नक्की पहा. तो तुम्हाला खूप आवडेल, अशी मला आशा आहे.